नमस्कार. आज आपण भाज्याची पानांची भजी बनवते. त्यासाठी या ठिकाणी मी भाज्याची पानं घेतलेली आहेत. पानं व्यवस्थित धुवून घेतली आहे. धुताना मी एक सिंगल पान व्यवस्थित धुवून घेतलं आहे, कारण या पानावरती ना हिरव्या कलरचीच एक अळी असते जी दिसून देखील येत नाही. त्यामुळे व्यवस्थित मी धुवून घेतलं आहे. आता आपण घोळ बनवून घेतोय. या ठिकाणी बेसन घ्यायचं आहे. 1 पाऊण वाटकी इतकं बेसन घ्यायचं. त्यामध्ये चवीपुरतं थोडंसंच मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं मसाला घालायचा आहे, लाल तिखट. ओके. आता हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं. यामध्ये लागेल तसं थोडं पाणी घालायचं आणि थोडंसं जाडसर होईपर्यंत आपण मिक्स करून घेतोय. हा बेसनचा घोळ तयार झालेला आहे. अगदी पातळ देखील नाही बनवायचं आणि अगदी जाड देखील नाही बनवायचं. याची कन्सिस्टन्सी जी आहे ती अशा पद्धतीने हवी आहे. पहा, तर थोडं जर पातळ झालं तर थोडंसं बेसन तुम्ही ॲड करू शकता यामध्ये आणि परत ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं. तर हा घोळ आपला तयार झालेला आहे. आता या बेसनच्या मिश्रणामध्ये आपण जी भाज्याची पानं घेतली होती ती घालायची आहेत आणि तेलामध्ये सोडून द्यायची आहे. मी 2 पानं एकत्र करून घातलेली आहे. तुम्ही सिंगल पान जरी टाकलात तरी चालणार आहे. तेल व्यवस्थित तापलंय पहा. टेम्परेचर चेक करायचं. बेसनचा 1 थेंब टाकायचा. पटकन वरती येतो म्हणजे तेल तापलेला आहे. आता मध्यम स्पीडवरती या भज्या ज्या आहेत आपण सोडून देतोय. पानं जी आहेत ती बेसनमध्ये डीप करून मी सोडलेली आहेत. पहा, आता फ्लेम जी आहे ती बारीक ते मिडियमच ठेवायची आणि त्यावरतीच आपण ही भजी फ्राय करून घेतो आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. खायला खूप अप्रतिम लागते. ही भजीची जी पानं आहेत, आमच्याकडे भाजा म्हटला जातो. भाज्यांची पानं खूप छान लागते, टेस्टी असते. बघा, मस्त भजी आपली फुललेली आहे. कुठेही मी सोडा वगैरे वापरलेला नाही. विदाऊट सोडा आपण ही भजी बनवून घेतली आहे. दोन्हीकडून व्यवस्थित फ्राय करून झाली की ही काढून घ्यायची. पटकन होते, कारण भाज्याची पानं पटकन शिजली जातात. त्यामुळे जसं टाईम लागत नाही, लगेचच शिजली जाते. अशा पद्धतीने व्यवस्थित तेलामध्ये मी सोडल्या आणि त्या फ्राय करून घेतल्या. आता बाकीच्याच देखील जी पानं आहेत ते अशाच पद्धतीने आपण फ्राय करून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपली भाज्याची जी भजी आहे ती तयार झालेली आहे. खूप अप्रतिम रेसिपी आहे. एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. या ठिकाणी आपण सोडा देखील वापरला नव्हता तरी देखील बघा भजी किती टम फुगलेली आहे. बघा, पाठून किती मस्त फुगली आहे, कुरकुरीत देखील झालेली आहे. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा.